हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये. तर पहिल्यामध्ये तर काही वस्तू दाखवेल, तर यावेळेस मी सजीव निर्जीव पक्षी काहीही दाखवेल. पण म्हणजे मी आज काही झाडे पण दाखवणार. तर हे आहे कढीपत्त्याचं झाड. कढीपत्ता लागलेला आहे, खूप मोठं आहे. आणि ही आहे सीताफळाचं झाड. सीताफळ लागलं नाही आहेत पण छोटं आहे. मग अजून छोटं आहे पण पुन्हा लागतील. इकडं आहे गुलाबाचं झाड. याला गुलाब पण लागला आहे वाटतं, पण सुकलेलं आहे. तर इकडं आहे जास्वंदाचं हे झाड. आणि तिकडं आमची शेती. ही झाड आहे जास्वंदाचं. आणि इकडं शेत. आणि हे आहे चिक्कूचं झाड. त्याला चिक्कू पण लागलेत आणि पण पिकले नाही आहेत. तर चिक्कू आहे तो तसे तर मला आवडत नाही आहेत, पण माझ्या मुलांना ते आवडतात. चिक्कू तिकडं शेत आहे. ती वेल भुईमुगाच्या इथं. आणि लसूण आहे. ही सायकल आहे माझ्या दीदीची. तर ही सायकल आहे. आणि ही घरापुढचं. आणि हे घर. तर हे घरापुढचं आहे. आणि घर थांबा एक मिनटं. हे आहे घर. बाहेर कपडे वाळवलेले आहेत, जे की म्हणजे वाळवलेले म्हणजे ठेवलेले वळणीवर. आणि हे आमचं घर आहे. हे पाण्याची टाकी पण आहे इथे थोडं जवळ. झाड जास्वंदाचं. इथं ते लसूण आहे. आणि इथं लसूण आहे हा पूर्ण, पण तिकडं ती भुईमुगाच्या शेंगा येतात. ते घरचं आमचं जास्वंदाचं झाड आहे. हे माझी आजी आहे. आणि माझ्या आजी म्हणजे माझ्या मम्मीची आजी. आणि ही माझी आजी. ही माझ्या मम्मीची आजी, माझी आजी. तर अजून ही आहे पाण्याची टाकी. त्याच्यात पाणी आहे पण थोडंच आहे. तर आणि इथं माझी कळशी आहे, जी छोटी आहे, फार छोटी आहे. मी त्यानंच पाणी भरते. लहानपणापासून ती माझीच कळशी आहे. तर अजून हे इकडं माझ्या दीदीची सायकल आहे, जी की मी पण थोडं चालवते पण उलटून पडते. आणि हे आमचं घर. इकडं थोडं इकडं बाथरूम. इकडं आहे ते बाथरूम. तिकडून वरी पण जाता येतं. आणि हे आहे प्राजक्ताचं झाड. प्राजक्ता म्हणजे पारिजातक पण म्हटलं जातं. त्याचे फुलं पांढरे असतात. आणि हा आहे आंब्याचं झाड, ज्याला की आंबे लागत नाही आहेत जास्त, पण कधी कधी लागतात. आणि तिकडं पण आहे भुईमुगाचं शेत. म्हणजे भुईमुगच लावलेलं आहे सगळीकडतंच. तर वरण पण आहे, जे की मी तुम्हाला पहिल्यांदा तर हा म्हणजे भुईमुग आहे.